तरतस्यार्थे स्वविज्ञासुरा तेने ब्रह्मरुदा अधिकवै मुह्यन्ते सूरय तेजो वायुमृदा यथा यत्र धाम्नासि निरस्त सत्यं परं सत्यं परं सत्यं परं ऐसे तनुत्यागे विना अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमतीने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसवला. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्याने आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाच्या 39 ओवीचा आपण विचार करतो आहोत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, ऐसे तनुत्यागे विना अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. अर्थात ही अमृताची लक्षणं, अमूर्त म्हणजे परमात्मा, परमात्मा हा अमूर्त आहे. सगुण रूपाला मूर्त म्हणतात आणि निर्गुण रूपाला अमूर्त म्हणतात. निरवयव, अव्यक्त असं त्याला म्हणतात. तेव्हा तरुत्यागे विना म्हणजे देह असताना देह असताना ते गुण आपल्यामध्ये येणं, याला फार महत्व आहे. ते कसे येतात, केव्हा येतात, कोणाला येतात, सर्वांना येऊ शकतात, तसं काही प्रश्न नाही. पण ज्ञानी जसे त्याच्याकरता दिनरजनी मेहनत करतात, दिनरजनी प्रयत्न करतात, तसे बाकीचे करत नाहीत ना. नाही तर अधिकार सर्वांना आहे, कारण त्याचेच आहेत ना. मग अधिकार का नसेल? पण त्याचेच असून त्याचे न वाटणं हा मोठा दोष आहे. हे फार मोठं अज्ञान आहे. त्याचे असून त्याचे वाटणं, न वाटणं, आणि कोणाचे नसून सगळ्याचे वाटणं, केवढा मोठा अशा प्रकारे दोष आहे हा. त्यामुळे आपण या देहात असताना भगवंताचे गुणधर्म जे आहेत, म्हणजेच ब्रह्माचे संपूर्ण जे
अकर्तृत्वादी लक्षणं आहेत. अकर्तृत्वादी ती लक्षणं ज्ञानाच्या ठिकाणी दिसतात, बाकीच्या ठिकाणी दिसत नाही. अधिकार सर्वांना आहे. जेवढे मानव, पशु पक्षाला अधिकार येतात. पशु पक्षी सुद्धा तद्रूप झाले. गरुडासारखे, गजेंद्रासारखे, मारुत्रयासारखे. मग माणसाला नसावं का? मग माणसाने तसं होऊ नये का? व्हायला पाहिजे. मग का होत नाहीत? त्याच्या मागे काय आहे न होण्याच्या मागे? त्याच्या मागे पुष्कळशी विकृती आहे. लक्षात ठेवा, जीवाच्या ठिकाणी अनंत प्रकारची विकृती आहे. पहिला, मनुष्य देहाचं महत्वच कळत नाही. देहाला आले पण देहाचं महत्व कळत नाही. आणि मी मनुष्य आहे असे वाटत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ कळत नाही. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं, नाहीतरी काय थोडी श्वान सुकरी बापुडी म्हणावं लागलं. असं काय करणार, नाविलाजी गोष्ट. म्हणून निष्काम कर्मयोगी जो आहे महात्मा ज्ञानी, याच देहात तो मुक्त होतो. त्याला जीवनमुक्त म्हणतात. वास्तव जर विचार केला तर एरवी अनेकाची परी, तोही एक शरीर. बाकीच्या सारखा महात्मा सुद्धा, ज्ञानी सुद्धा शरीरच आहे. त्याला शरीर नाही का? आहे. एरवी अनेकांची परी. तोही एक शरीर. सामान्य माणसाप्रमाणे तो सुद्धा देहधारीच आहे. पण दिसतं तसं नसतं म्हणून माणूस फसतो. बाकीचे माणसासारखे आहेत पण माणसं नाहीत. काय करावं? आणि ते मनुष्य देहात आहेत, देहधारी आहेत, मनुष्य आहेत. बरं, व्यवहारही अनेक प्रकारचा त्यांच्या मागे असतो. अनेक प्रकारचा व्यवहार असतो. ब्रह्मचारी असो, संन्यासी असो, कोणी असो, व्यवहार. आता एका माणसाने नैमिष अरण्यामध्ये लोकांना नेलं. नैमिष अरण्य 3000 लोक नेले आणि प्रत्येक माणसाकडून एक्स्ट्रा 3000 रुपये काढले. एक्स्ट्रा. काय माणसंच आहेत ते सुद्धा. काय माणसासारखेच दिसतात आणि माणसासारखेच व्यापार करतात, व्यवहार करतात. बिचारे की त्यांना संत ज्ञानी म्हणावं? नाही म्हणावं त्यांना संत ज्ञानी. काय लुबाडखोराला संत महाज्ञानी कधीच म्हणू नये. लक्षात ठेवा. माफ करा मला, कोणाचं माफ करण्याचा मला अधिकार नाही आहे. पण संत भक्ताने आपलं तत्व कधीच सोडू नये.
म्हणजे त्या शरीरामध्ये जीवनमुक्त स्थितीला प्राप्त होतात. म्हणून ती म्हटलं कर्मयोगी जो आहे म्हणजे निष्काम कर्मयोगी, तो अनिकाची परी दिसला माणसासारखं तरी माणसासारखा दिसतो आणि बाकीचे दिसतात माणसासारखे. मग त्याच्यात यात काय फरक आहे? तोही माणूस आहे, हाही माणूस आहे, हेही माणसंच आहेत आणि तोही माणूसच आहे. बरं, व्यवहारावरून सांगितलं मी तुला, व्यवहार सारखाच, व्यवहार सारखाच. तू आणि व्यवहार केला नाही केला, पण तू खूप बरं आहे आणि असलेले उधारीचे वह्या पडून टाकले, असा व्यवहार केला तू खूप बरं आहे. बाकीचं मी बोलत नाही, बाकीचं काय करता, व्यवहार तर तू खूप बरायचा आहे. त्याने मी धंदा केला, नामदेवरायाने पण केला, व्यवहार होता ना. कापड विकायचा धंदा त्यांचाही होता, त्यांचा व्यवहार वेगळा, आपला व्यवहार वेगळा. ती वैराग्याचे कडकडीत पुतळे होते. म्हणून इतराप्रमाणे दिसतात ते, पण तसे नसतात. मग ते कोण असतात? देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, ते देवच असतात. अशांना संत म्हणावं, अशांना देव म्हणावं, जे जगाकरता आपला देह झिजवतात, जगाकरता. लक्षात ठेवा, चंदनापरी तो झिजावे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. चंदन जसा झिजतो तसे ते झिजतात. लक्षात ठेवा. म्हणून अनिकाची परी व्यवहार सारखाच. ते कपडे घालतात, आपण कपडे घालतो, ते अन्न खाता, आपण खातो. सगळा व्यवहार बायका पोरतानाही असतात, आपल्यालाही असतात, पण ते वेगळेच असतात. अशेषही व्यापारी वर्तते दिसे, व्यवहारात ते दिसतात पण व्यवहारात नसतात, आणि त्यांचा व्यवहारही वेगळाच असतो. बाकीच्या व्यवहारासारखा नसतो. बाकीचे व्यवहारी लोकांना लुबाडण्याकरता असतात, लुटण्याकरता असतात, आणि हे जगाला देण्याकरता असतात. लक्षात ठेवा, जगाला देतात ते नवी, जगाला देण्याकरताच ते अवतीर्ण होतात. म्हणून सामान्यामध्ये संतांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तेही नेत्रीप आहे, त्या व्यवहारात काय फरक आहे? ते सुद्धा डोळ्यानेच पाहतात का कानाने पाहतात? तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकत्व आहे, कानानेच ऐकतात ते सुद्धा. व्यवहार सारखाच. पर तेथीचा सर्वथा नो हे नवर देखे, तेही डोळ्यानेच पाहतात, कानानेच ऐकतात, पण त्या व्यवहाराचा तो करता नसतो. व्यवहार सारखाच, पण सामान्य ठिकाणी कर्तृत्व आहे आणि त्यांच्या ठिकाणी कर्तृत्व नाही. नवल म्हटलं या ठिकाणी, परी तेथीचा सर्वथा नो हे, पण
त्यांच्या ठिकाणी कर्तृत्व मुळीच नसतं. म्हणून आश्चर्य आहे. इतराच्या ठिकाणी कर्तृत्व आहे आणि त्यांच्या ठिकाणी कर्तृत्व नाही, हे आश्चर्य आहे. स्पर्शाशी तरी जाणे, परिमळून निशेवी घ्राणे. त्वचेनं स्पर्शाला जाणतात ते. सुगंध दुर्गंध नाकानेच घेतात. अवसरोचित बोलणे तयाही आधी, समय उचित बोलणं तेही करतात. समय पण समय असेल तर समय उचित वेळेला योग्य असतात तेव्हा. आता बाकीचे सारखाच बकवाद करतात तो भाग वेगळा, पण ते बाकीचं बोलतच नाही. बाकीचं बोलतही नाही तर लोक बाकीचं तर ऐकतही नाही. सामान्य जे बोलतात ते ऐकतही. देवा विनवाणी नाही ऐकत मी काणी. देवाशिवाय ते काही ऐकत आणि देवाशिवाय बोलत. देवाशिवाय ऐकत नाही, देवाशिवाय बोलत. हो नाही, ऐकतात ते देवाबद्दलच, बोलतात तेही देवाबद्दलच, पाहतात तेही देवालाच. सर्व व्यवहार त्याचा देवा करत असतो. आणि बाकीच्यांचा संसार कसता करता असतो. असं आहे. म्हणून म्हटलं या ठिकाणी स्पर्शाशी तरी जाणे, परिमळून सेवी घ्राणे. अवसरोचित बोलणे तयाही आधी. वेळ प्रसंग पडला तर ते बोलतात सुद्धा. आहारा ते स्वीकारी. तेही अन्न घेतात पण सात्विक घेतात एवढंच. अन्न तेही खातात, बाकीचेही खातात. त्याजावे ते परिहारी. म्हणजे खायचं ते खातात, काही खायचं नाही ते खात नाहीत. आपल्याला सगळं चालतं. सामान्य जीव चौतोंडी चिरा कुठेही न्या त्याला, तिथं चालतं त्याला. असं आहे. म्हणून म्हटलं आहार ते स्वीकारी. आहार तर घेतात ते, पण काहीही घेत नाहीत. त्याजावे ते परिहारी. जे घ्यायचं तेच घेतात आणि टाकायचं ते टाकतातच. आपण घ्यायचं तेही घेतात आणि टाकायचं ते घेतात. जे घेऊ नये तेही बोलतात, आपणही बोलतो. म्हणजे सर्वसामान्यही बोलतात, पण ते देवाबद्दलच बोलतात. आणि बाकीचे सर्वच बोलतात. त्यांचे तोंड कधी झोपेपर्यंत बंद नसतंच. त्यांचंही नसतं, पण ते फक्त देवाबद्दलच बोलतात. निद्रेची अवसरी निधी सुखे. झोपेची वेळ झाली की झोपतातही ते. पण त्यांचं झोपणं वेगळं ना आपलं झोपणं वेगळं. आपलं कसं काय वेगळं. त्यांचं जागृती स्वप्नी पांडुरंग. सामान्याला कधी देवाचं स्वप्न पडत त्याचा का जे जे ध्यावे मनी आणि ते दिसे स्वप्नी. आपण ज्याचा ध्यास करतो, जे बोलतो तेच आपल्या स्वप्नात येतं. आणि त्यांच्या स्वप्नात फक्त देवच येतो, बाकीचं येतच नाही. का तर देवाबद्दलच बोलतात, बाकीचं ते बोलतच नाही.
झोपत नाही असं नाही, झोपतात ते. निद्रेची अवसरे निधिये सुखे, झोपेच्या वेळेला सुखाने झोपतात सुद्धा. तो खूप बरं आहे, झोपले की झोपलेच. पण भजन चालू विशेष आहे. एकदा ते शौचाला बसले होते, भजन चालू. तिथून एक ब्राह्मण चालला, त्याला तो आवाज आला. अशा ठिकाणी कोण भजन करते? त्यांनी पाहिलं तर तुकाराम महाराज नव्हते म्हणत त्यांना. त्यांनी जाऊन मारली थोबडी त्यांची. ते काही बोललेच नाही, गपचूप बसले. विधी झाल्यावर त्यानं म्हटले, चला घरी आमच्या, आता जेवण करूनच जा. ते म्हणले बरं, गेले. घरी गेल्यावर मग सर्व विधी झाला, जेवण झाले. हेही झोपले आणि तेही झोपले. ते झोपले तर झोपलेच, ह्याला कुठे झोपली मध्येच उठले. संसारिक जीवाला झोप येत नाही. काय त्याची पुष्कळ कारण आहेत. कारण सकाळ सांगायला मला वेळ नाही. ते उठून बसल्यावर त्याला आवाज येत होता, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. इकडं पहा तिकडं पहा तिकडं पहा. महाराजाकडे बघितलं, महाराज तर घोरतात. आवाज तर येतोय काय. आलं का लक्षामध्ये? अवस्था येतोय. त्यांनी खूप निरीक्षण केलं, पण भिंतीला कान लाव, इकडं कान लाव, कुठून आवाज येतो कोणाच ठेव. महाराजांच्या जवळ गेले, जास्त आवाज यायला. मग त्यांनी त्यांच्या शरीराला कान लावला, तर रोम रोमातून आवाज येत होता, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. झोपलं तरी भजन चालूच. काय स्वप्न पडतील सांगा तुम्ही. त्यांच्या झोपेतही भजन चालू आहे. उठल्यावर त्यांनी महाराजाला नमस्कार केला, चुकलं महाराज माझ्याकडं, मी तुम्हाला तिथं त्रास दिला. ते म्हणले तसं काही नाही, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलास छंद. अनावर झालं, मला आवरत नाही. देवाच्या नावाशिवाय जमत. छंद या नामाचा घेतलास, माझ्या वाचनाची सवय झाली. विचार करण्यासारी गोष्ट आहे लक्षात. सर्वसामान्याचं काय छंद असतो आणि त्यांचा काय छंद आहे. म्हणून म्हटलं, निद्रेची अवसरी निधी सुखे. झोपेच्या वेळेला जरी झोपले ते तरी भजन चालू. आपुलेनी इच्छा वसे, तो ही गा चालत दिसे. पैस कळ कर्मायसे रहाटे किर. मग ते आपल्या इच्छेप्रमाणे चालतातही. ते काय हेलिकॉप्टरने थोडे जातात, ते सुद्धा चालतात. आपल्यानी इच्छा वसे, तोही गा चालत दिसे. तेही चालतात दिसतात, चालतात. पै सकळ कर्म ऐसे रहाटे किर. पण त्यांचे सर्व कर्म जे आहेत ते अशा प्रकारे रहाटे म्हणजे करत असतात.
कर्म होतात त्यांच्याकडून, पण तिथं ते नसतात. कर्म होत राहतात त्यांची, करत नाहीत, कर्तृत्व नसतं त्यांच्या ठिकाणी. त्यांना हे यथार्थ कळलेलं असतं, कर्म करायचं नाही, होत असतं. आणि ते सुद्धा कर्म भगवत अर्पण बुद्धीनंच केलं, देवा करताच केलं जातं. महत्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. हे सांगो काही एक एक देखे श्वासोच्छ्वासाधिक आणि निमिषोनिमिष आदी करुणी. सगळा व्यवहार चालू. श्वासाचा व्यवहार चालूच असतो त्यांचा. ते काय कुंभक करतात काय? श्वासोच्छ्वास चालूच असतो. पण त्यांच्या प्रत्येक श्वासाला देवाचं नाव असतं, भजन असतं. श्वास चालूच. आपणही श्वास घेतो तेही घेतात, आपणही सोडतो तेही सोडतात. पण त्यांचं प्रत्येक श्वासाला भगवंताचं भजन असतं. शिंक आलं तरी त्यांना दुःख होत, वेळ तेवढाच वाया गेला. खोकला आला तरी तेवढाच वेळ वाया गेला म्हणतात. शिंक जांभई खोकला वेळ तिथू का वाया, हा फरक आहे लक्षात. म्हणून देखे श्वासोच्छ्वासाधिक आणि निमिषोन्निमिष. ते काय डोळ्याशी वासून असं काय नाही, उघडझाप चालूच डोळ्याची, त्याला निमिषोन्निमिष म्हणतात. उघडणे लावणे ते चालूच असतं, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ असा की सामान्य माणसाप्रमाणे त्यांचा सुद्धा सर्व व्यवहार चालू असतो. फक्त सामान्य त्या व्यवहारात घडलेले असतात आणि त्यांचा व्यवहार त्यांनाही कळत नाही कसा होतो आणि काय होतो. त्यांनी काही त्याचा विचारही केला ओ नाही, तो खूप बरं आहे, त्याचं आहेच ना. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता गेली. विचार केला ना त्यांनी कधी, आणि कधी विचार ते करतच नव्हते. त्यांच्या डोक्यात एकच विचार होता, फक्त परमात्म्याचा, दुसरा विचार नाही. पार्था तयाचे ठाई, हे आघवेची अथी पाही, परितो करता नव्हे काही, प्रतिती बनी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे बाबा, त्यांच्या ठिकाणी सर्व व्यवहार आहे, आपल्याला दिसतं सगळं. म्हणून आपल्याला असं वाटतं आपल्यासारखे, ते त्यात काय आपल्यात फरक आहे, सगळा व्यवहार सारखाच आहे आपला त्यांचा. म्हणून व्यावहारिक माणसं महात्म्याला जास्त महत्त्व देत, कारण व्यवहार सर्व सारखाच ना, व्यवहारात काहीच बदल फरक नसतो. पार्थात याची ठाई, हे अवघेवेचे आथी पाही. अर्जुना, त्यांच्या ठिकाणी सर्व दिसतं व्यवहार, आपल्यापेक्षा विशेष पण असतो व्यवहार त्यांचा. विशेष म्हणजे सत्याचा व्यवहार असतो त्यांचा, असत्याचा कधीच ओ नाही आहे. लक्षात, व्यवहार तर त्यांचा चालूच आहे आपल्यासारखा, पण त्यांच्या व्यवहारात आपल्या व्यवहारामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. परितो करता नव्हे काही, पण त्यांच्या ठिकाणी कर्तृत्व नसतं. मी कर्माचा कर्ता आहे हे मात्र त्यांच्या ठिकाणी मुळीच नसतं. का? प्रतिती बळे, त्यांची अनुभूती वेगळी आहे आणि सर्वसामान्य जीवाची अनुभूती वेगळी आहे. लक्षात ठेवा, महात्म्याची अनुभूती वेगळी
आणि सर्वसामान्याची अनुभूती वेगळी आहे. म्हणून आपण खातो पण त्यांच्यासारखं नाही खात. तुका म्हणे खातो काय म्हणतो, आनंदाचे लाडू घ्या रे चरपडू नका तुम्ही. ते नित्य आनंदात असतात आणि आपल्याला आनंद शोधूनही मिळत, शोधूनही मिळत नाही. लक्षात, ते सच्चिदानंद रूप झालेले असतात. फरक त्यांच्यात आपल्यात काहीच नाही ना. आता तुम्हाला सर्व या श्लोकात सांगितलं, त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? व्यवहारात फरक आहे? नाही. आहारात फरक आहे? आहारात आहे. ते सात्विक खातात, आम्हाला सगळं चालतं. आहारात फरक आहे. वागण्यात, बोलण्यात, चालण्यात सर्वामध्ये फरक आहे. आपल्याला तसं वाटत नाही, आपल्याला आपल्यासारखेच वाटतात. म्हणून त्या काळामध्ये त्यांना लोकांनी भाव दिला. हो नाही आहे. आता ज्ञानबा तुकाराम म्हणतो, माड्या बांधल्या लोकांनी ज्ञानबा तुकारामवर. आणि त्या काळात त्यांची काय स्थिती होती, लोकांनी किती त्रास दिला त्यांना लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं या ठिकाणी प्रतीती बळे. त्यांची अनुभूती वेगळी आहे आणि सर्वसामान्याची अनुभूती वेगळी आहे. त्यांना परमात्म्याची अनुभूती आहे आणि सर्वसामान्याला संसाराची सुद्धा अनुभूती नाही. संसार कळतही नाही. संसाराचं स्वरूप काय हेही माहिती हो नाही आहे. लक्षात ठेवा, फार अवघड गोष्ट आहे. म्हणून जे भ्रांती से जे सुतला ते स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणून या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत आहे, जे भ्रांती से जे सुतला, अर्थात जो जीव भ्रमाच्या शय्येवर झोपलेला आहे. जीव कुठे झोपलेला आहे? भ्रमाच्या शय्येवर. भ्रांती से जे सुतला तै स्वप्न सुखे भूतला. मग विचार करा तुम्ही, जो भ्रमात झोपलेला आहे त्यांना स्वप्न काय पडतील? संसारात पडतील, दुसरे संसाराचेच पडतील. आणि ते जे झोपतात ते ज्ञानोदयी चेईला म्हणून या. त्यांचं झोपणं वेगळं. त्यांनी झोपले तरी त्यांना काय दिसतं? स्वप्न कसे पडतात त्यांना? परमात्म्याची. पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी. सर्वसामान्याच्या देव कधी स्वप्नात येतच आणि त्याला दुसऱ्या स्वप्नात दिसतच. कारण जे जे द्यावे म्हणी ते ते दिशे स्वप्नी. आपल्याला ज्याचा ध्यास आहे त्याचं स्वप्न पडतं, त्याला त्याचा ध्यास आहे ते स्वप्न पडतं. म्हणून ज्ञानोदयी चेईला म्हणून या. ते ज्ञान जागृतीत असतात आणि जीव हा अज्ञानाच्या झोपेत आहे. म्हणून म्हणावं लागलं, तुका म्हणे आंधळी ती संसारी, जीही नाही हरी ओळखला. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र मिवांबसा. बघा हा फरक आहे, लक्षात ठेवा. ब्रह्मण्याधाय कर्माणि, ते काय करतात हो? सर्व कर्म ब्रह्मार्पण करतात. कर्माचं कर्तृत्व ते आपल्याकडे कधी घेत. ज्याने परमात्म्याकडे कर्म लावलं
त्यांना जन्ममरणाचं दुःख भोगावं लागत नाही, त्याला जन्ममरणच येत नाही पुन्हा. आणि जे आपल्याकडे घेतात त्याचं त्या कर्माचं फल भोगण्याकरता जन्मा यावे एका, कुठल्या तरी पशुपक्ष्याच्या कुठल्या तरी जन्माला यावं लागतं आणि ते भोगावं. का तर कर्तृत्वाचा अहंकार आपण घेतला आणि ते मात्र सर्व देवाकडे ढकलून देतात. ब्रह्मार्पण बुद्धीनं सर्व कर्म करतात. अन्न असो, चालणं असो, वदनिक वद घेता नाम घ्यास, नाम घेता ग्रासो ग्रासी तो नर जेविला. तुम्हाला दुर्वासाची गोष्ट माहीतच आहे की ज्यावेळी दुर्वास आले, यमुनेच्या पलीकडे उतरले, त्यांनी निरोप पाठवला, मला फार भूक लागली, लवकर या. मग भगवंताने सगळ्याला आज्ञा दिली की नाना प्रकारचे पक्वान्न घेऊन जेवढं ओझं जाईल तेवढं घेऊन द्या. कारण अभंगाचं वर्णन आहे, दुर्वासाला किती जेवण लागेल, 60 सहस्र खंड्या अन्न. काय मग सर्व स्त्रियाने नाना प्रकारचे पक्वान्न घेतले. तो बोजा डोक्यावर घेतला, पण यमुना भरून चालली होती, ते पलीकडे होतं. मग पुन्हा देवाकडं, देवा म्हणले जायचं कसं पलीकडे, काही नाही, यमुनेला असं म्हणा की आमचा नवरा जर ब्रह्मचारी असेल तर वाट देशील. त्या म्हटलं आम्हाला म्हणायची लाज वाटते. हो नाही म्हणा, तुम्हाला कळलं तर लाज वाटणारच नाही, म्हणा. बरं गेले त्या यमुना माय नाही, भोग भोगुणी ब्रह्मचारी. जर आमचा पती ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट देशील. लगेच दुभंग झाली यमुना. हरिवंशात वर्णन आहे त्याचं, भागवतातही आहे. गेल्या पलीकडं सर्व त्यांच्या पुढे ठेवलं. त्यांनी ते सगळं ग्रहण, प्रसाद सुद्धा ठेवला, चाटून पुसून खाल्लं सगळं. आता परत यायचं. ते म्हणले महाराज आता जाऊ कसं, यमुना भरून चालली. म्हणले आला कसा. ते म्हणले आम्ही असं म्हटलो की आमचा नवरा जर ब्रह्मचारी असेल तर वाट देशील. दिली वाट. म्हणले मग सांगा ना तुम्ही काय सांगा. एवढं खाऊन तुरुवात जर उपवासी असतील तर वाट दे. त्यांनी तोंडात बोटच घेतली. अहो अजून डोक्याची आग संपली नाही आमची. एवढं खाऊन आवा आवा म्हणतोय. कळलं सांगण्याची गोष्टीचा इच्छा तुम्हाला नाही कळलं. नाम घेता ग्रासो ग्रासी तो नर जेविला उपवासी. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊल. काहीच लागत नाही जीवाला. या पद्धतीने जर कर्म केलं त्याला जन्ममरण सुद्धा भोगावं लागत नाही. म्हणून म्हणतं ब्रह्मांड्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांभसा. म्हणून महात्मे जरी प्रपंचात असले तरी, आता प्रपंचात असतात ते, पण प्रपंच आपल्यासारखा नसतो. आपला प्रपंच त्यांच्या प्रपंचात फरक. त्यांना बायका बोलणे आहेत, आम्हालाही आहेत, व्यवहार त्यांनाही आहे, आम्हालाही आहे. मग फरक काय आहे. फरक हा आहे, एक पहिली गोष्ट, तो सर्व व्यवहार देवा करता करतात आणि आम्ही बाकीच्या करता करतो. त्यांचा सर्व व्यवहार सचोटीने असतो.
आणि आमचा सगळा व्यवहार लोबाडण्याकरताच असतो. कळलं का? हा फरक आहे त्याचा. म्हणून ते जसं कमळाचं पान पाण्यात असतं पण पाण्याचा लेश लागत नाही. त्याप्रमाणे तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला संत महिमा, संतांचे विचार, संतांचे आचार, त्यांचा व्यवहार कसा असतो, आपण कसं राहावं, आपला व्यवहार कसा असावा, म्हणजे आपण याच देहात जन्ममरणाच्या दुःखातून मुक्त होऊ, ते अर्जुनाला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव ओम. आता सीताराम हनुमान सीता सीताराम